Preview. पोलीस स्टेशन जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 9/6/2026 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ममता ग्लास या ठिकाणी एक मोपेड गाडी चोरीला गेली होती. त्या सदर गाडी चोरी गेल्याबाबत मालक संजय नवाडे राहणार आदिनाथ नगर छत्रपती संभाजीनगर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता एक आरोपी इसम मोटरसायकल घेऊन जाताना दिसून आला. त्या माहितीवरून त्याची तांत्रिक मदत घेऊन सदरच्या आरोपीविषयी माहिती घेतली असता तो जळगाव येथे त्याच्या नातेवाईकाकडे पळून गेला असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे तांत्रिक मदतीने महिला पोलीस हवालदार रत्नमाला धुळे व पोलीस अंमलदार मारुती गोरे हे त्या ठिकाणी जळगाव येथे गेले व त्या आरोपीस स्मशानभूमी शिवाजीनगर जळगाव येथून त्याला ताब्यात गेले. त्याच ताब्यात घेतले असता त्यांनी विश्वासात घेऊन चोरीच्या गाडीविषयी विचारले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्याप्रमाणे गाडी सुद्धा गुन्ह्यातील हस्तगत करण्यात आलेली आहे. सदर आरोपीला छत्रपती संभाजीनगर येथे आणून त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्या आरोपीविषयी अधिक माहिती घेतली असता त्याच्या विरुद्ध शहराविरुद्ध 4 ते 5 गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळालेली आहे. आरोपीकडून ती 40,000 रुपये किमतीची मोपेड गाडी SS ऍक्टिव्हा स्कूटी ही हस्तगत करण्यात आलेली आहे. आरोपीला मान्य न्यायालयाने न्यायालयीन कस्टडी मंजूर केलेली आहे. त्यास आम्ही हर्सुल जेल येथे रवाना केले आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 रत्नाकर नवले साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मनीष कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार रत्नमाला धुळे व पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी उत्कृष्टपणे केलेली आहे. नाही, आरोपीकडून या व्यतिरिक्त कोणतेही मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेले नाही. आरोपीवर तर गुन्हे आहेत, दुसऱ्या गुन्ह्यात सुद्धा काही अटक वगैरे यापूर्वी केलेली आहे. यापूर्वी त्याच्या शहराविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये 4-5 गुन्हे असल्याची माहिती मिळालेली आहे. पण त्याविषयी अधिक तपशील आम्ही घेत आहोत. आरोपी जामीनवर बाहेर आहे? नाही, त्याला सध्या माननीय न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केल्याने हर्सुल जेल येथे दाखल करण्यात आलेले आहे.